देवबाग क्रिकेट संघ अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हंसिका स्पोर्ट रेडी संघ एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स पर्यंत पाठवायचा है. गौरेश कामड़ी गेंदबाजी मार्ग के ऊपर स्ट्राइक के ऊपर दर्शन बांदेकर अपने ओर से दूसरी गेंद लेके गौरेश चले. यह गेंद बिल्कुल स्टेट ग्राउंड खेलने का प्रयास है. यहाँ पर बल्लेबाज को खिलाड़ी को चकमा देते हुए गेंद बिल्कुल सीमा के पार पहुंची 4 रनों के लिए. लाजवाब बल्लेबाज है बिल्कुल दर्शन बांदेकर मैदान के बीच में. सिंधु स्तर पर जिसका खिलाड़ी की चर्चा की जाती है वो खिलाड़ी एक लाजवाब खिलाड़ी, बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, फील्डिंग हो, तीनों फॉर्मेट में एक बेहतरीन प्रदर्शन जिस खिलाड़ी का रहता है वो दर्शन बांधे का स्ट्राइक के ऊपर. और इसी बीच फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर रेडी एक्सप्रेस गौरेश कामड़ी. फिर एक बार स्टेट ग्राउंड खेलने का प्रयास बिल्कुल थ्रू द लाइन गेंद को उठाया, बिल्कुल गेंद जाएगी. फिर एक बार वन बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए. डीजे नौ रन स्कोर कार्ड के ऊपर बैक टू बैक 2 चौवे बिल्कुल दर्शन बाध्य करके बल्ले से निकलते हुए बिल्कुल स्ट्रेट ग्राउंड खेले हुए शॉट बिल्कुल सामने अगर बात की जाए तो गौरेश कामड़ी पावर प्ले में बिल्कुल गेंदबाजी का जिम्मा लेकर तीसरी गेंद लेकर चौथी गेंद लेकर फिर एक बार स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास. वहां पर अब मात्र बहुत ही बढ़िया फील्डिंग स्ट्राइक गेंद के लाजवाब स्ट्रोक. वहां पर बिंद गेंद के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त. तीसरे ओवर का एक बेहतरीन मुकाबला, एक कड़ा मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में. देवबाग वर्सेस हंसिका स्पोर्ट रेडी के बीच में चलेगा ये मुकाबला. पिछला मुकाबला में देखा क्या बहुत ही बढ़िया मुकाबला मैदान के बीच में. और इसी बीच फिर एक बार चले गौरेश ब्लॉक में डालने का प्रयास भी, के बाद खोज के निकाला गेंद को. गेंद फिर एक बार जाएगी स्ट्रेट ग्राउंड सीमा रेखा पार 4 रनों के लिए. और एक चौवा लगता हुआ बिल्कुल 3 चौवे अभी तक 4 गेंदों के ऊपर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त है. यहाँ से कुल मिलाकर 13 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदों को सम्मान दिया जा रहा है, खराब गेंदों को आसमान दिखाने की कोशिश. यहाँ पर बड़े शॉट लगते हुए यहाँ पर दर्शन बांधेकर मैदान के बीच में हल्ला बोल करते हुए फिर एक बार बिग हिट करने का प्रयास किया. के लिए मौका बनेगा. जी हाँ बिल्कुल सेफ है जिसे मान लेते हैं उसके हाथों में गेंद. और यहाँ पर विकेट नंबर 1. दर्शन बांधेकर एक बड़ी मछली जाल में बिल्कुल सस्ते में लौटे. कुल मिलाकर 13 रन 12 रन बनाए निजी दर्शन ने. 3 चौबे उसमें शामिल स्ट्रेट ग्राउंड खेले हुए. लेकिन एक बड़ा शॉट खेलने का प्रयास हुआ पर बिल्कुल राहुल राणे के हाथों में खेल बैठे. और एक बड़ी मछली जाल में दर्शन बांधेकर बैक टू द पवेलियन उनकी जगह लेने नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में. महेंद्र धुरी मैदान के बीच में बल्लेबाजी के मार्ग के ऊपर बिल्कुल पहले ओवर का खेल हुआ समाप्त. मात्र 13 रन बने. और पिछले मैच का मैन ऑफ द मैच मिस्टर महेंद्र मैदान के बीच में. जितेंद्र नागोजी गेंदबाजी मार्ग के ऊपर पावर प्ले का ओवर यहाँ पर समाप्त होता है. सीमित 4 ओवर का ये मुकाबला. 4 गेंदबाज इस मुकाबले के लिए अनिवार्य रहेंगे. और इसी बीच जितेंद्र नागोजी अपने ओर से पहली गेंद अंपर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे. ब्लॉक में डालने का प्रयास, उठाया गेंद को. गेंद में खड़ी होती हुई खिलाड़ी आएंगे शायद गेंद के नीचे. और खिलाड़ी के ऊपर से गेंद निकल गई सीमा रेखा पार 6 रनों के. एक बड़ा शॉट यहां पर लगता हुआ गॉडविन के बल्ले से. और एक बार कैच के लिए मौका बनेगा. और एक विकेट, एक तेरी तो एक मेरी वाली गेंद बिल्कुल बल्ले का ऊपर हिस्सा लिया. और बिल्कुल लॉन्ग स्टॉप के रिजल्ट में एक बेहतरीन कैच रख पहुंच गॉडविन बैक टू द पवेलियन. डीजे नए बल्लेबाज सतन रॉडविन, ये नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में. सतन रॉड्रिक्स ये बल्लेबाज मैदान के बीच में.
बिल्कुल स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे क्योंकि पिछले बिल्कुल बल्लेबाज गॉडविन वापस दगौड़ में लौटे, बल्ले का ऊपर हिस्सा लिया और बिल्कुल थर्ड लॉन्ग स्टॉप के निधन में बेहतरीन कैच लपका वहां पर और चलते के और एक सफल बल्लेबाज बैक टू द पवेलियन। जितेंद्र नागोजी को ये पहली सफलता मिलती हुई। कुल मिलाकर दूसरी ओवर की 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। तो पहले गेंद के ऊपर छक्का जरूर लगा लेकिन दूसरे गेंद के ऊपर वापसी करने का प्रयास, फिर एक बार मौका बनेगा लेकिन वहां पर काफी दूर गिरती हुई गेंद निकल गई बिल्कुल सीमा रेखा करीब जाकर वहां पर फील्ड करने का प्रयास। यहाँ पर ये क्या हुआ भाई? थर्ड पर आपका डिसीजन। सिक्स यहाँ पर मुकम्मल होते हुए 6 रन इस गेंद के ऊपर। 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा बिल्कुल 25 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। एक लाजवाब स्ट्रोक बिल्कुल वहां पर 2 खिलाड़ी तैनात थे लेकिन दोनों खिलाड़ियों के बीच में गेंद ट्रैवल होती हुई 6 रनों के लिए। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। दूसरी ओवर का पहले गेंद के ऊपर छक्का, दूसरे गेंद के ऊपर विकेट, तीसरे गेंद के ऊपर और एक छक्का लगता हुआ सतन के पल्ले से निकलता हुआ खूबसूरत स्ट्रोक बिल्कुल। फिर एक बार चले जितेंद्र, चौथी गेंद इसी बीच फिर एक बार उड़ाने का प्रयास, गेंद हवा में खड़ी होती खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, सेफ्टी एंड फिर एक बार मैदान के बीच में खुद कप्तान और यहां पर और एक विकेट का पतन। बिल्कुल लाजवाब गेंदबाज जितेंद्र नागोजी की पहले गेंद के ऊपर छक्का, दूसरे गेंद के ऊपर विकेट, तीसरे गेंद के ऊपर छक्का, चौथे गेंद के ऊपर विकेट। लाजवाब गेंदबाजी। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में गणपत कांदरगांवकर, ये नए बल्लेबाज मैदान के बीच में बिल्कुल बल्ले का ऊपर हिस्सा लिया, बिल्कुल वापस लौटे डगआउट में सतन और उनकी जगह लेने गणपत। ये नए बल्लेबाज है, उनके पास भी ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने की, लेकिन कहीं ना कहीं एक बैटल बनाने की जरूरत मैदान के बीच में। दर्शन बांधे कर आज सस्ते में वापस लौटे डगआउट में और उनकी जगह यहाँ पर अभी तक एक बल्लेबाज सेट नहीं हुआ मैदान में। जितेंद्र चले अपने ओर से 5वीं गेंद लेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, फिर एक बार विकेट करने का प्रयास, गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार। 6 रनों के लिए एनपी बोरवेल चक्का लगता हुआ यहाँ पर डीजे। रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाज, एक छक्का और लगता हुआ इस ओवर में। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। आखिरी गेंद के ऊपर फिर एक बार वही कितना दोहराएंगे, ये क्या विकेट चटकाएंगे। ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद, जोरदार अपील की जा रही है। बिल्कुल सेफ है दोनों बल्लेबाज। लाजवाब यहाँ पर गेंदबाजी। आखिरी गेंद जो कोई बिंदी निकलती हुई, जरूर 2 विकेट चटका है लेकिन 3 बड़े शॉट इस ओवर में निकले। कुल मिलाकर 18 रन बने इस ओवर में।
34 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों का खेल हुआ समाप्त। 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, सॉरी 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों की समाप्ति होती हुई अभी भी 12 गेंदों का खेल बाकी। सीमित 4 ओवर का ये मुकाबला। पहले 2 ओवर में बिल्कुल पहले अगर बात करें गौरेश की ओर, लाजवाब गेंदबाजी की 3 चौके लगाते दर्शन ने। 13 रन बने थे बिल्कुल पहले ओवर में। दूसरे ओवर में अगर बात की जाए कार्तिक नए गेंदबाज गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे। तीसरा ओवर लेकर फिर एक बार बिग हिट करने का प्रयास है। अपर गेंद हवा में खड़ी होती हुई, खिलाड़ी तैनात वहां पर, लेकिन फिर एक बार गेंद निकल चुकी है सीमारे का पार। 4 ओवर के लिए स्कोर कार्ड के ऊपर 37, लॉस ऑफ 3 विकेट। फिर एक बार चले कार्तिक के लिए गेंद, फिर एक बार रेड ग्राउंड खेलने का प्रयास, बिल्कुल कॉमेंट कक्षा के सामने गेंद निकलते हुए सीमारे का पार। 4 ओवर के लिए डीजे रन बने बीच में। एक छोर के ऊपर अगर बात की जाए तो बिल्कुल गणपत और उनका साथ देने के लिए महेंद्र, ये दोनों बल्लेबाज। फिर एक बार बिग हिट, रेड ग्राउंड गेंद भी एक बार जाएगी सीमारे का पार। 4 ओवर के लिए डीजे बल्लेबाजी मैदान के बीच में हैट्रिक मुकम्मल करते हुए लाजवाब बल्लेबाजी। और फिर एक बार चले कार्तिक गेंदबाजी मार के अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे। बल्ले का चुम्मा लिया, बिल्कुल लॉन्ग स्टॉप कंडीशन में गेंद ट्रेवल हो रही है। बिंदी गेंद की समाप्ति जानते हैं, बिल्कुल बचेंगे तो और लड़ेंगे, ये सोच रहेगी बल्लेबाज के मन में, और इसलिए वहां पर रन नहीं चुरे। बिल्कुल महेंद्र के लिए दीपक पटनायक की ओर से 200 रुपए का इनाम, क्योंकि हैट्रिक मुकम्मल किया छक्कों का। लाजवाब बल्लेबाजी एनपी बोर के ओर से 300 रुपए मिलेंगे इस बल्लेबाजी के लिए। फिर से एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर कार्तिक, आड़े बल्ले के साथ घुमाया, बिल्कुल खिलाड़ी तैनात है, लेकिन खिलाड़ी को चकमा देते हुए गेंद फिर एक बार निकले सीमारे का पार। 4 रनों के लिए डीजे क्या तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। और फिर एक बार आखिरी गेंद लेकर चले तीसरे ओवर की, बिल्कुल कार्तिक नजर आएंगे। फिर एक बार बिग हिट करने का प्रयास, कैच के लिए मौका बनेगा, खुद गौरव गया गेंद से, और यहां से आसानी के साथ गेंद को मुकम्मल किया और चलता किया एक आखिरी गेंद के ऊपर विकेट चटकाते हुए कार्तिक को बिल्कुल पहली सफलता आखिरी गेंद के ऊपर। और तब तक बिल्कुल अगर बात करें स्कोर कार्ड की तो 3 छक्के और एक चौवा लगता हुआ इस ओवर में। लाजवाब बल्लेबाजी। अब मात्र महेंद्र बैक टू द पवेलियन। डीजे यस डीजे नए बल्लेबाज मैदान के बीच में नितिन बांदेकर, दर्शन भाई के बड़े भाई मैदान के बीच में नितिन। 9 सेकंड के ऊपर स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए गणपत नजर आएंगे। गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन स्लॉग और स्पेशलिस्ट रोहित के स्कोर। गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी। यहां पर देखो नो करार दीजिए अंपायर ने, अतिरिक्त रन जरूर मिलेगा, साथ साथ बिल्कुल
फ्री हिट का मौका मिलेगा और मौका किसको मिलेगा? एक सेट बल्लेबाज मैदान के बीच में। गणपत को मौका मिलेगा स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी। नहीं तो एक छक्का लगा चुके हैं मैदान के बीच में और फिर एक बार रोहित चल अपने ओर से पहले गेंद डालने का प्रयास करेंगे। पटकी हुई गेंद, इसको सही नसीहत देते हुए बिल्कुल काउ कॉर्नर के ऊपर से गेंद सीमा के पार 6 रनों के लिए डीजे। बाजी बिल्कुल गणपत की मौका मिला बिल्कुल फ्रीड का, फिर एक बार उड़ाने का प्रयास, बिल्कुल कवर कर में खिलाड़ी तैनात है वहां पर, सीधे खिलाड़ी के गोदे में गेंद और एक विकेट का पतन। लाजवाब मुकाबला, क्या करवट लेते हो पिछले गेंद के ऊपर, नो गेंद के ऊपर उसके विकेट चटकाई, बिल्कुल रोहित को मिलते हुए एक सफलता और नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में निकलते हुए। गौरव मैदान के में बिल्कुल चौथे ओवर के कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। स्कोर कार्ड के ऊपर नजर डाली जाए तो 60 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आने वाले बिल्कुल 4 गेंदों का खेल बाकी। जब फिर एक बार गेंदबाज यहाँ पर बल्लेबाजों के ऊपर रोक लगाने में सक्षम साबित होंगे, जब फिर एक बार ताबड़तोड़ वाले बल्लेबाज 4 गेंदों के ऊपर बड़े शॉट खेलने की कोशिश जरूर रहेगी बिल्कुल बल्लेबाजी करते हुए, यानी कि देवबाग टीम की पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला हंसिका स्पोर्ट रेडी टीम का, लेकिन बल्लेबाजी क्या लाजवाब रही है। बिल्कुल दर्शन सस्ते में डगआउट में लौटे, लेकिन उसके बाद अगर बात की जाए तो लाजवाब बल्लेबाजी गॉडविन हो महेंद्र हो, लाजवाब बल्लेबाजी नजर आती हुई। यहां पर देखो शायद बल्ले का चुम्मा लिया था, लेकिन वहां पर विकेट कीपर ने गलती कर दी। बिन दिगन के समाप्त स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। गौरव जो कि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, राइट हैंडर बल्लेबाज है। नितिन नॉन स्ट्राइक एंड के ऊपर और रोहित चले ट्रेड ग्राउंड, फिर एक बार खेलने का प्रयास, यहाँ पर खिलाड़ी तैनात है लेकिन खिलाड़ी को चीरती हुई गेंद बिल्कुल निकल चुकी है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी, मैदान की चारों दिशा में खेलने का प्रयास, यहाँ पर 4 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी है इस इनिंग का और रोहित चले फिर एक बार गेंदबाजी मार के ऊपर, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन सामने अगर बात की जाए तो गौरव की लाजवाब बल्लेबाजी, एक छक्का एक चौवा लगता हुआ इस बल्लेबाज के बल्ले से। यह गेंद फिर एक बार विकेट को सैक्रिफाइस किया जा रहा है। बिल्कुल अगर नितिन जानते हैं अपने ऊपर भरोसा है, ताकत है, उनके पास क्षमता है बड़े शॉट खेलने की और इस हिसाब से वहां पर अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश यहाँ पर नितिन की। वापिस डगआउट में लौटेंगे बिल्कुल गौरव, उनकी जगह लेने नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में रोशन दूरी नजर आएंगे और एक ताबड़तोड़ खिलाड़ी और एक विस्फोटक खिलाड़ी। अगर बात की जाए देवबाग टीम की तो बिल्कुल 7वें 8वें नंबर तक बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी है, ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी है। गौरव रोशन चले मैदान के बीच में, नितिन ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करेंगे, एक लाजवाब बल्लेबाज, एक धाकड़ बल्लेबाज है नितिन बांदेकर ऑन स्ट्राइक। रोहित चलेंगे गेंदबाजी मार के पर आखिरी गेंद का खेल बाकी, अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे, एक आध बड़ा शॉट लगाने की कोशिश रहेगी नितिन की, लेकिन अब मात्र ये गेंद बल्ले के और बीच कोई संपर्क नहीं, गेंद ऑफ टी के काफी बाहर निकलते हुए और अंपायर ने वहां पर फिर एक बार दंडित कर दिया और एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 65 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी रही है, बिल्कुल टॉस हारने के बाद बल्लेबाजी का न्योता मिला और बिल्कुल तोड़फोड़ वाले बल्लेबाज मैदान के बीच में। फिर एक बार रेडी ग्राउंड खेलने का प्रयास, खिलाड़ी तैनात है वहां पर, बिल्कुल खिलाड़ी के हाथ में गेंद, सिंगल रन मुकम्मल करके दूसरे रन का प्रयास नहीं रहेगा यहां पर और सिंगल के तहत पारी का स्कोर 67 रन। जोडी बरोबर मॅम फ्रॉम रेडीचा गौरेश आणि नॉन स्ट्राईकला आकाश आपण पाहतोय। टॉस होतोय मान्यवर कक्षासमोर माझगाव विपक्ष कोचरा, ही लढत आहे मैदानावर। दर्शन बांदेकर सज्ज आलाय, समोर आहे पहिला चेंडू वेगावर स्वार होऊन, कारण गौरेश कामदेशी गोलंदाजी करतोय वेगावर स्वार होऊन, रेडी एक्सप्रेस तसे देवबाग ची शान
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोयनरनं सुरुवात केली मैदानावर. निर्धाव चेंडूनं मैदानावर 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गौरेश सलामीला आलाय. कोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी फटका बसलाय कव्हर रिझनला. गौरेश कांबळी बॅक टू द पॅव्हिलियन 0 या धावसंख्येवर. 0 या धावसंख्येची बॅक डोक्यावर घेऊन माघारी परतावं लागेल. दे दम फटकेबाजी करणारा नितेश राहुल आक्रमण करावं लागेल. पण रेडी क्रिकेट सगळ्यासाठी जर सांगायचं झालं, ग्लेन थोडासा दुखापत आहे आणि ग्लेनची कमतरता वाचते आहे मी म्हणेन रेडी क्रिकेट संघासाठी, रेडी गावासाठी. कारण त्याची गोलंदाजी सुंदर असायची, फलंदाजी असायची, त्यानं कारनामे केले आहेत. फलंदाजी काही जण म्हणणार ग्लेन काय फलंदाजी करणार, पण ग्लेननं दाखवून दिले कसे फटके टोलवायचे. मालवणचं मैदान 6 चेंडू 30 धावा असताना 5 षटकार त्यानं टोलवलेत. आणि थोडंसं या मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये संघाचा लक फॅक्टर खेळाडू मैदानावर पाहतोय तो जितेंद्र नागोजी आपण पाहतोय. सामना लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. फलंदाज चला लवकरात लवकर, जे आपले काही सपोर्टर्स आहेत ते डगआउटमध्ये या ठिकाणी सेट होऊन द्या, कारण दोन्ही साईडनं कॅमेरे आहेत आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे. ह्या गोष्टी सांगायच्या नसतात बाईकवर, पण काही नाईविलाजासाठी सांगाव्या लागत आहेत. माझगाव टॉस विन झालाय. आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवा. आणि डाव्या हाताचा फलंदाज जितेंद्र नागोजी मैदानावर पाऊल आजमावतोय. दर्शन बाधेकरनं या मैदानावर 0 धावसंख्येवर 1 गडी बाद केलाय. तो सलामीला गेलेला गौरेश कांबळीचा फटका फसला मैदानावर. रफ्तारसारखी गोलंदाजीला सुरुवात केली आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकं टाकायची आहेत मैदानावर. पण आज दिवस आहे, मागचा आठवडा या मैदानावर दर्शन बांदेकरनं गाजवला आणि आजचा दिवस या मैदानावर महेंद्र धुरीनं गाजवायला सुरुवात केली. काय फटकेबाजी केली महेंद्रनं. खोलवर टप्प्यात चेंडू आडव्या बॅटनं पटकन ठिकाणी पटोलवला. विकी आलाय स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येसाठी या ठिकाणी घडली गेली आहे. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. श्री गणेश झालाय धावफलकावर. 1 धावफलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या बोबतल्यात हा लेखाचोका आपण पाहतोय. हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा उभरता आपण पाहतोय. तो आकाश सज्ज आला स्ट्राईकला. त्याला फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचं आव्हान विचार केलं तर तगड आहे आणि तगड्या आव्हानाला सामोरं जावं लागेल. आडव्या बॅटनं फटका पाहायला भेटतोय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे मैदानावर. वेगानं आला क्षेत्ररक्षक परतीची फेक करतोय. वाईट यॉर्कर करायचं होतं. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय मैदानावर आकाशनं आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 धावफलकावर आपण पाहतोय. ते मात्र 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय एका गड्याच्या बोबतल्यात. संघाचा महत्वाचा गडी माघारी परतलाय. फलंदाजी तगडी आहे हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, पण एका दुसऱ्या खेळाडूला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील मैदानावर. गती परिवर्तन टाकण्याचा प्रयत्न ऑपरेक पद्धतीने टाकलो. ताडव्या बॅटनं खेळलाय जितेंद्र. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक आहे प्रगतीपथावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकला सज्ज झालाय तो मात्र रेडी हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा आकाश. बॅटची हलकीशी कट आव्हान धुंद आली आहे आणि आकाशला या मैदानावर हा नमस्कार करावा लागलाय. महत्वाची सलामीची बिनीची जोडी डगआउटच्या दिशेला रेडी क्रिकेट संघाची माघारी परतली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरितची अजून 18 चेंडू आहेत. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तब्बल पाठलाग करायचा आहे. 18-64 समीकरण आहे आणि चला टीम मीटिंग नको आहे. देवबा क्रिकेट संघ सामन्याला सुरुवात करूया. खेळाडू मैदानावर जातोय तो मात्र जितेंद्र नागोजीच्या साथीला अक्षय राणे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सुरुवात करेल मैदानावर तो मितेश बांदेकर सज्ज झालाय. मगाच्या सामन्यामध्ये थोडासा खर्चिक ठरलाय. 26 धावा त्याच्या षटकावर निघाल्या होत्या. मानसनं फटकेबाजी केली होती 4 मोठ्या फटक्यांचे. स्लॉक ओव्हरला दर्शनवर पण आक्रमण केलं होतं. पण आता समीकरण या मैदानावर उर्वरितचे 18 चेंडू 18-64 हे समीकरण आहे मैदानावर. 18-64 समीकरण आहे. दर्शनमध्ये प्रतिनिधित्वाची हातात स्वतःच्या हातामध्ये भूमिका घेतली आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा वेगवान गोलंदाजाला या ठिकाणी मात्र आणलाय तो मितेश बांदेकर. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सुरुवात करेल षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला आणि स्ट्राईकला तो हंसिका रेडी स्पोर्ट क्रिकेट संघाचा रेडीसाठी लक फॅक्टर तो आपण पाहतोय जितेंद्र नागोजी.
आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आला या मैदानावर. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक चकवलं, स्वतःला सावरलं आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 4 धावा धावफलकावर एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या प्रथम या मैदानावर दर्शन मांदेकरनं रोखून ठेवलं. गौरेश कांबळेला माघारी परतवलाय. 4 षटकांचा सामना आहे आणि दे दनादन फटकेबाजी करणारा नितेश कांबळे कामागे राहिलाय, कारण मोठे फटके पाहिजे आहेत. पहिलीच मॅच सोपी करायची आहे. नितेश राहुल थोडासा या मैदानावर विचार केला तर नितेश राहुल थांबलाय मैदानात. समोर आहे अक्षय, आपण पाहतोय जितेंद्र धाव स्ट्राईकला. खराब चेंडू होता, खराब चेंडूवर आक्रमण करायचं होतं. फटका फर्स्टला मैदानावर मिळाला. अक्षय, तुला आज संधी होती. आज जर चेंडू नितेशला मिळाला असता तर लांब लचक षटकार बघायला मिळाला असता. 4 षटकांचा सामना आहे. नितेश थोडासा मागे राहिलाय. सामना थोडासा कठीण होत चाललाय मैदानावर. नवदीप खेळाडूंना संधी दिली आहे सुरुवातीला, कारण नवदीप खेळाडूंनी धावफलकावर मोठे फटके टोलवावे हे इरादे असतील हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून. आणि एकेरी धावसंख्येनं 5 धावा धावफलकावर. असा तो चेंडू थोडासा रिझल्ट लागतोय, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो ह्या मैदानावर करतोय तो मितेश बांदेकर आपण पाहतोय. समोर आहे डाव्या हाताचा जितेंद्र नागोजी. एकेरी 2 धावसंख्येनं मोठे फटके टोलवते. अजूनही रेडी क्रिकेट संघासाठी मोठा फटका अजूनही आला नाही आहे. ते मोठे फटकेच आक्रमण करणारे पाहिजे आहेत आणि ते आक्रमण करणाऱ्या फटक्यापासून रोखून ठेवले देवबाग क्रिकेट संघानं. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी धावसंख्येचा निर्बंध त्या ठिकाणी जाऊन चेंडू विसवला जातोय. घोषित स्वरूपाच्या 2 धावा या धावफलकावर लगावल्या जात. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर. अजूनही 60 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. उर्वरितचे चेंडू थोडे कमी आहेत. 15 चेंडू 60 हे समीकरण आहे. म्हणजे आक्रमण आणि आक्रमण पसंत करावं लागेल. ददम फटकेबाजी करावी लागेल, आतषबाजी करावी लागेल. सुंदर सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक नेत्रदीप पद्धतीचा फटका. चेंडू 6 धावांसाठी आपण बघितलाय. 6 धावसंख्येनं सांघिक धावफलक एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल करतोय. 13 धावा धावफलकावर. मितेश बांदेकरचा थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू या मैदानावर आणि जितेंद्रनं आता हात खोलले आहेत. या रन मशीननं हात खोललेत मैदानावर. हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी मितेश बांदेकरवर हल्लाबोल केलाय. सांघिक धावफलकावर 13 हे 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या मैदानावर. कानमंत्र दर्शन बांदेकरनं दिला होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता पण थोडासा हवेची लहर नाही. या चेंडू थांबू शकतो. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल स्ट्रेट रनचा फटका खेळावा हे जितेंद्र नागोजीचा इरादा होता आणि जितेंद्र झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि नवीन सिद्धेश आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावर आपण बघितलाय. 67 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा मितेश बांदेकरनं महत्वाचा ब्रेक तो लावून दिलाय. अक्षयच्या साथीला सिद्धूनं पावलं अजमावले आहेत मैदानावर. 13 धावा धावफलकावर. समीकरण या मैदानावर उर्वरितचे 13 चेंडू पण बाकी आहेत आणि उर्वरितच्या 13 चेंडूमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एका तगड्या आव्हानाला या मैदानावर पाठलाग करत असताना 54 धावांची आवश्यकता आहे. 13-54. बॅटची हलकी शिकायत. बॅक टू बॅक. सिद्धू गेला. सिद्धू आलाय मैदानातून बाहेर. 0 धावसंख्येची बॅग घेऊन तो माघारी परतलाय. आल्या पावली. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि नवीन खेळाडू मैदानावर हरी गौडा आपण पाहतोय. सर्व रसिक प्रेक्षकांच्या नजर लागल्या. फलंदाज आऊट झाल्यानंतर नितेश राहुल मैदानामध्ये येईल काय, सगळे रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या मैदानावर नितेश थांबलाय. नितेशनं सांगितलं सुरुवात थोडीशी तुम्ही दमदार करा, शेवट मी गोड करतोय, मी तयारीत आहे, फक्त तुम्ही सुरुवात करा. त्या 2 षटकांमध्ये आक्रमण करा या स्लॉक ओव्हरला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी सज्ज झाला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. 12 चेंडू विजयासाठी 54 हे समीकरण आहे. 67 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी मैदानावर विचार केला तर 25 ते 30 धावा पाहिजे सुरुवातीला.
आडव्या बॅटना फटका जमनी लगेचचा फटके डीप पलंद कार्पेट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मितेश मांदेकर वेगानं आलाय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेर धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर हरिगौडा नवीन खेळाडू मैदान आपण पाहतोय. 11 चेंडू विजयासाठी 53. 11-53 हे समीकरण आहे. थोडासा सामना दूर आहे हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, पण दूर असलेल्या सामन्यामध्ये ही रसिक प्रेक्षकांची मन जिंकायची असेल तर मानसची खेळी या मैदानावर आटवावी लागेल एखाद्या खेळाडूला. गती परिवर्तन ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय, कारण विकीला माहिती होतं हरी आक्रमक आहे, हे उभरते तर हे नेहमी आक्रमक असतात. त्यावर कलात्मक गुण त्याने आपले वापरले, फिंगर रोल केले चेंडूवर आणि निर्धाव चेंडू धावफलकावर बघायला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 10 चेंडू विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे आणि विकी सज्ज झालाय. आडव्या बॅटना एक शॉर्ट अंपूल मैदानावर डीप स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू. चेंडू सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी डीजे बाई बजा. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 20 धावा धावफलकावर 66 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावर हरिगौडा आक्रमक झालाय, विकीवर आक्रमण केलंय. पुन्हा एकदा गती परिवर्तन इंसी पद्धतीचे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे नजरा टाकल्या हरीनं. पंचाने एकच सांगितलंय, हरी तो कुठे येऊन गेलाय, चेंडू कुठे गेलाय. ज्यावेळी तो जागा सोडलीस तुझी त्यावेळी व्हाईटची लाईन वाढली गेली आणि त्यामुळे गोलंदाजला याचं श्रेय देण्यात आलंय आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, इन स्विंग झाला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू धावफलकावर गणला गेलाय. मोठा फटका टोळ्याचा प्रयत्न होता हरीचा या मैदानावर. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये जरूर झालंय. पहिल्या प्रयत्नात थोडासा गॉडविन थंड होता एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावर मोठे फटके म्हणजे सुरुवातीपासून पाहायचं होतंय. गौरेश कांबळे त्यासाठी आला होता. माझगाव क्रिकेट संघ आपला निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कोचरा क्रिकेट संघाला सुंदर सुंदर नेत्र पद्धतीचा फटका आपण पाहतोय. नेत्र क्रिकेटची आठवण करून देणारा टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका 1 पाऊंड सी मारेशे बाहेर हा 4 धावांसाठी निघत 4 या धावसंख्येनं 26 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. उर्वरितचे 6 चेंडू बाकी आहेत. चला लवकरात लवकर सुरुवात करा. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 41 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर कोणाला आणलाय? नितीन बांधेकरला मैदानावर आणलाय. स्लॉक ओव्हरला माझगाव क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्वागत केलंय ते मात्र नितीन बांधेकरचं या मैदानावर. 6 चेंडू 41 धावा असताना या मैदानावर अक्षयने हात खोललेत. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका डोळ्याचा प्रयत्न होता. नो मॅच लाईनमुळे चेंडू विसवला जातोय आणि मात्र या मैदानावर क्षेत्ररक्षक चेंडूंची झुंज चालू आहे आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहे. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी या मैदानावर विचार केला तर देवबाग क्रिकेट संघ आडव्या बॅटना फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सीमा रेषाबाहेर. उशीर झाला हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, तर हे फटके अगोदरच्या 2 षटकांमध्ये पाहायचे होते. आक्रमण करणारे फटके पाहायचे होते. विकीनं सुंदर गोलंदाजी केली. पॉवर प्ले षटकामध्ये दर्शननं रोखून ठेवलं मैदानावर. सांघिक धावफलकावर 38 धावा धावफलकावर आपण बघितल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होता. फटका या मैदानावर फसलाय की काय
विकीत दूर होता चेंडूपासून, नो बॅस लाईन मध्ये चेंडू मिसवलाय आणि जवळच या मैदानावर देवबाग क्रिकेट संघानं विजयाचे दरवाजे उघडलेले आहेत. हंसिका स्पोर्ट क्रिकेट संघासाठी संधी असेल, कारण यानंतर सामना असेल माझगाव क्रिकेट संघ विपक्ष या मैदानावर कोचरा ही लढत असेल मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांना हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषेबाहेर, पण थोडा उशीर झाला. मी म्हणेन हे मोठे फटके सुरुवातीला पाहिजे होते, आतषबाजी सुरुवातीला पाहिजे होते हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. आणि ज्यावेळी सुरुवातीला आतषबाजी होते तेव्हा तगड्या आव्हानाला शेवट मात्र सोपा होतो, पण सुरुवातीला रोखून ठेवलं देवबाग संघानं. कधी सांगता झाली आहे आणि या मॅचची सांगता झाली आहे. मॅच विजयी झालाय देवबाग क्रिकेट संघ, विजयी झालाय. हंसिका स्पोर्ट क्रिकेट संघाचं आक्रमण या मैदानात पसंत केलं. त्यानंतर सामना या मैदानावर माझगाव विपक्ष कोचरा ही लढत कमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया. सर समीर पांढरे आमच्या